मी रामलिंग भागवत स्वामी ताडकत जिल्हा परिषद सर्कलमधून उमेदवारी शिवसेनेकडून दाखल केली आहे। सर्वप्रथम मी राज्याचे नेते एकनाथ भाऊ शिंदे व जिल्हा प्रमुख विशाल भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही उमेदवारी दिली आहे। तरी मी सर्व गावामध्ये परिचित असल्यामुळे निवडणूक लढत आहे। काय प्रतिसाद मिळाला आपल्याला पक्षाकडून? खेड्यापाड्याने गेल्यावर सर्वप्रथम नागरिकांची अशी आहे की शिवसेना ही जुनी आहे आणि ती बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेली आहे आणि आम्ही त्याचं काम करू। मी सचिन मंचकराव आवरगण, राहणार माकणी, कुरकळस पंचायत समितीमधून सर्वसाधारण मध्ये निवडणूक लढवत आहे। सर सुरुवातीला सांगतो तुम्हाला मी फॉर्म वापर घेण्याचा विषय नाही, आम्ही एबी फॉर्म जोडलेला आहे आणि जो कोणी ज्याची चर्चा करत आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत आणि कुठलीही माघार नाही। लोकांचा पूर्ण आम्हाला प्रतिसाद आहे, लोकांच्या गाठी भेटी आम्ही रोज घेत आहोत। लोक पूर्णपणे यांना कंटाळलेली आहेत। ताडकस आणि कुरकळस गणातील लोकांना मी एवढंच आवाहन करतो, कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका व येणाऱ्या 5 तारखेला मायबाप जनतेने सर्वांना आम्हाला धनुष्यबाणाला मतदान करून आशीर्वाद देण्यात द्यावा। मतदार जनतेला राम राम नमस्कार। जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुका 2026 या निवडणुकांमध्ये ताडकत जिल्हा परिषद गट आणि कुरकळस पंचायत समिती गण या गटामध्ये आमच्या जिल्हा परिषदेसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे गजानन उर्फ रामलिंग भागवतराव स्वामी आणि कुरकळस पंचायत समिती गणातून सचिन मंचकराव आवरगण यांनी सर्वसाधारण या प्रवर्गामधून फॉर्म भरलेला आहे। आणि मायबाप जनतेला मी एवढं सांगू इच्छितो, आम्ही हे जे आता या निवडणुकीमध्ये ज्या ताकदीने उतरलो आम्ही त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची माघार घेणार नाहीत। मायबाप सर्व मतदारसंघातील संपूर्ण मायबाप जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि आम्हाला राजकारण म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो आहे। आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा आमचा मूळ अजेंडा आहे। या अजेंड्यावर आम्ही ठाम आहोत। यामध्ये आमचा सर्वात प्रमुख जर अजेंडा कुठला असेल तर सर्वात महत्त्वाचा जो आमचा अजेंडा आहे आरोग्य, शिक्षण, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता आणि मतदारसंघातील जे काही विकास कामे असतील, क्षेत्ररस्ते असतील, पाणंद रस्ते असतील, रोजगार हमी योजनेची जी विविध प्रकारची वैयक्तिक कामे जी आहेत त्या कामांवर आमचा सर्वात जास्त भर असेल आणि विविध प्रकारची विकास कामे करून आम्ही केवळ बोलून दाखवणार नाही, तिथं आम्ही जनतेला करून दाखवत आहोत। सर्वसामान्य घरातली लेकरं होत आम्ही शेतीमातीतली तळागाळातली लेकरं आहेत। रोजच्या आमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही ज्या ज्या अडचणींना सामोरं चाललो त्या अडचणी मतदारसंघातल्या पूर्व जनतेच्या आहेत, त्या अडचणीवर आम्ही 100% काम करणार आहे। आणि आता राहिला प्रश्न विरोधकांच्या बुडाखालची माती सरकलेलीच आहे, रात्रीच्या मिटिंगमध्ये तुम्ही बघितलंच आहे सगळ्यांनी। त्यामुळे त्यांना आता जर काही आमच्या विरोधात अपप्रचार जर करायचा असेल तर अशा गोष्टी बोलणारच, कारण आम्ही फक्त गरीब घरातली लेकरं आहेत आम्ही सगळे। त्यांना राजकारण करायला एवढंच आहे, त्यांचा जो काही गैरसमज आहे की हा आम्ही म्हणजे डमी फॉर्म म्हणून भरलेत, उद्या 28 तारखेला कळणारच आहे फॉर्म कोणाचा राहणार आहे आणि कोणाचा बाहेर निघणार आहे। त्यामुळे एवढे काय त्याच्यावर आम्ही त्या अपप्रचाराला एवढं काही महत्त्व देत नाहीत। आम्ही एवढं सांगतो, आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशीनं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे जिल्हा प्रमुख विशाल भाऊ कदम यांनी आम्हाला पूर्ण ताकद दिली आहे या निवडणुकीमध्ये। विकासाच्या बाबतीत साहेब मागच्या 2 टर्म झाले आम्ही निवडणूक बघतो जिल्हा परिषदेची, तेच विकासाचे मुद्दे, तोच अजेंडा, फक्त केवळ नावाला। विरोधकांनी केवळ स्वतःचे पोट भरण्यासाठी, स्वतःचे घरं भरण्यासाठी मतदारसंघातील मायबाप जनतेला खोट्या आश्वासनं, खोट्या भूलथापा देऊन मतं मिळवली, निवडून आले। आणि आज तुम्ही बघत आहे ताडकत जिल्हा परिषद गटाचा, गणाचा आणि कुरकळस पंचायत समिती गणाचा हाल काय आहे त्याने सगळ्या जनतेलाच माहिती आहे। चेहरा आहे म्हणून तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही, तुम्हाला विकासच करून दाखवावा लागेल यावेळेस। आणि मतदार मायबापाला सगळं लक्षात आलंय, सगळ्यांनी बघितलंय मतदारसंघाचे काय हाल झालेत काय नाही। त्याच्यामुळं आता मतदार राजा 100% नक्कीच जागरूक झालाय
येत्या ह्या 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 100% खात्रीनं मी सांगू इच्छितो, शिवसेना धनुष्यबाण याच निशाणीवर मायबाप जनता 100% विश्वास ठेवील आणि आम्हाला पाठबळ देऊन विकास करण्याची निश्चितच संधी देईल.